कोल्हापूर जिल्ह्यातील शिंपे गावच्या कन्या अमृता बाबासो पाटील हिने आपल्या अथक मेहनतीच्या आणि जिद्दीच्या जोरावर मोठं यश संपादन केलं आहे। भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या राष्ट्रीय खो खो संघामध्ये अमृताची निवड झाली आहे। तिच्या या यशामुळे शिंपे गावासह संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे। लहानपणापासूनच खो खोची आवड असलेल्या अमृताने वयाच्या 4थ्या इयत्तेत तालुकास्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवत आपल्या क्रीडा प्रवासाची सुरुवात केली। यानंतर वारणानगर येथील क्रीडा नैपुण्य चाचणीतून तिची राजर्षी शाहू छत्रपती विद्यानिकेतन क्रीडा प्रशाला शिंगणापूर येथे निवड झाली। सकाळ संध्याकाळ नियमित सराव आणि कठोर मेहनतीच्या जोरावर अमृताने राष्ट्रीय स्तरावर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे। अमृताने आतापर्यंत तब्बल 13 राष्ट्रीय खो खो स्पर्धांमध्ये महाराष्ट्रासह विविध संघांचे प्रतिनिधित्व केले आहे। वयाच्या अवघ्या 14व्या वर्षी तिला 18 वर्षाखालील राष्ट्रीय खो खो संघात खेळण्याची संधी मिळाली। विशेष म्हणजे राष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करत तिने संघाचे कर्णधार पद देखील भूषवले आहे। 13 ऑगस्ट रोजी भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या राष्ट्रीय खो खो संघात अमृताची निवड झाली। या यशामागे प्रशिक्षक, मार्गदर्शक, खो खो असोसिएशनचे पदाधिकारी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आई-वडील आणि आजी-आजोबांचा भक्कम पाठिंबा असल्याचं अमृताने सांगितलं। अमृताच्या या यशामुळे शिंपे गावासह कोल्हापूर जिल्ह्यातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय। तिच्या या यशाने जिल्ह्यातील युवा खेळाडूंनाही नवी प्रेरणा मिळाली आहे। लाईव्ह मराठीसाठी शाहूवाडीहून राहुल पाटील। माझे नाव अमृता बाबासो पाटील। मी शिंपे गावची कन्या। माझे 1ली ते 5वी शिक्षण शिंपे गावातील विद्या मंदिर शिंपे या शाळेत झाले। 4थीत असताना तालुकास्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक येऊन जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आणि जिल्हास्तरीय स्पर्धेतून माझी वारणानगर येथे क्रीडा नैपुण्य चाचणीसाठी निवड झाली आणि तेथूनच माझी 5वी मध्ये क्रीडा प्रशाला शिंगणापूर या ठिकाणी निवड झाली। मला लहानपणापासून खो खो खेळाची आवड असल्यामुळे मी शिंगणापूर शाळेत रोज सराव करत सकाळ व संध्याकाळ रोज सराव करत होते। मी आतापर्यंत तब्बल 13 नॅशनल खेळलेले आहे। अवघ्या 14 वर्षाची असताना मला 18 वर्षाखालील राष्ट्रीय खो खो संघात खेळण्याची कोल्हापूर खो खो असोसिएशननं संधी उपलब्ध करून दिली आणि त्याच संधीचं आज सोनं झालं। मी 11वी आणि 12वी हे शिक्षण मेन राजाराम ज्युनियर कॉलेज कोल्हापूर या कॉलेजमध्ये केलं। 12वीत असताना राज्यस्तरीय खो खो स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला आणि पुन्हा एकदा राष्ट्रीय स्पर्धेत माझी निवड झाली आणि पुन्हा मला कर्णधार पद मिळाले। या आत्ताच झालेल्या 13 ऑगस्ट रोजी एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया या संघात माझी निवड झालेली आहे। या यशाचे मी सर्व श्रेय कोल्हापूर खो खो असोसिएशनचे अध्यक्ष माननीय उरुणकर सर, कोल्हापूर खो खो असोसिएशनचे सेक्रेटरी अमोल लंगोटे सर, तसेच निवड प्रक्रिया प्रमुख दिगंबर वेर्णेकर सर आणि सर्व खो खो असोसिएशनचा स्टाफ, तसेच माझे NIS कोच भीमराव भांदिगरे सर, गोरक्षेश सक्ते सर आणि लहानपणी पाया रचलेले मगदूम सर, राधिका शिंदे मॅडम आणि माझ्या या यशाचे सर्वात मोठा वाटा असणारे माझे आई वडील, आजी आजोबा या सर्वांना मी माझ्या यशाचे श्रेय देते आणि धन्यवाद।